मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडला आणि ध्वजारोहणानंतर आपल्यासोबत आहेत हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ। खरं तर आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे ध्वजारोहण झालं, त्यानंतर मराठवाड्यातील जनतेला काय शुभेच्छा? आज तसं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा मी सांगितलं का 77 वर्ष झालेत का जे मराठवाडा त्या जोखड्यातून मुक्त झाला आणि त्याचा आनंद निश्चित त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्या निमित्तानं स्वातंत्र्य सैनिक असतील किंवा त्या काळात आहुती ज्यांनी दिल्या असतील अशा लोकांना अभिवादन करतो आणि तमाम हिंगोलीवासियांना मी ह्या दिनाच्या शुभेच्छा देतो। पण शुभेच्छा देत असतानाच एका बाजूने दुसरं आसमानी संकट जे काही पावसाच्या माध्यमातून झालंय त्याच्यातून तरुण निघण्यासाठी शासन निश्चित कटिबद्ध राहील अशी मी आपल्याला खात्री देतो। खरं तर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा औचित्य साधून आज मराठवाड्यातील मराठा बांधवांना मराठा कुणबी प्रमाणपत्राचं वाटप तुमच्या हस्ते झालेलं आहे, ते कुठल्या नियम अटीनुसार झालं आणि कसं झालं? नाही, आता असं आहे, शासनानं जे काही अटी नियम घालून दिले असतील त्याच पद्धतीनं संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची सगळी पूर्तता करूनच ते त्या ठिकाणी दिलेलं असेल। आता त्याच्यावर चुकलं बरोबर ह्या गोष्टी चालू राहणार आहेत, परंतु बस जे दिलंय ते कुठंतरी ठरलेल्या गाईडलाईनप्रमाणे दिले। हैदराबाद गॅजेटनुसार देण्यात आलं की मग जे शिंदे समितीच्या नोंदी होत्या त्यानुसार देण्यात? गॅजेटनुसारच देण्यात आलं हे आपण सातत्याने म्हणतायत की आम्हाला हे आमच्या पूर्वीच्याच नोंदी होत्या। म्हणणं मांडणं ही त्यांची किंवा प्रत्येकाची एक स्वातंत्र्याचीच बाब आहे ना ती, त्याच्यामुळे ते मांडू शकतात। कुठेतरी बंजारा समाज आक्रमक झालेला आहे, आम्हाला एसटी मधून आरक्षण पाहिजे, त्यांची मागणी आहे। रस्त्यावरती महाराष्ट्रभर बंजारा समाज आहे, एसटी मधून आम्हाला आरक्षण द्या आहे। एसटी बंजारा समाजाची जी काही मागणी आहे ती तशी आदिवासीतच घ्यावं अशा पद्धतीची आहे। मी त्यांनाही विनंती करेन शांततेच्या मार्गानं आपण जे मागणी आहे ती मागायची, परंतु त्याला कायदेशीर संविधानिक काही आधार आहे त्या पद्धतीने याच्यातून आपण जाऊ। एक स्थानिकचा प्रश्न आहे, या ठिकाणी जलेश्वर तलाव आहे, त्या तलावाचं सुशोभीकरण सुरू आहे, कुठेतरी त्या तलावाची पिचिंग कोसळली होती, TV9 बातम्या दाखवल्या होत्या आणि अद्यापही काम जे आहे ते बोगस होतं, ह्यावरती आपण काही कारवाई करणार आहेत का? आपण जाऊन पाहणार आहे, कलेक्टर साहेब आहेत, आमदार साहेब आहेत, मुटकुळे साहेब, आम्ही सगळेजण जाऊन बघतो आणि खरंच तसा प्रकार असेल तर त्याच्यावर कार्यवाही करायला आदेशित करू। आपण हळद संशोधन केंद्रालाही भेट देणार आहेत, भेट देण्याचं जसं कव्हर होईल तसं। त्यामध्ये जे जलेश्वर तलाव आहे त्यामध्ये गाळ उपसामध्ये बोगस बिलं काढली, तर गाळ उपसाची एका संस्थेमार्फत बिलं काढण्याची माहिती आहे, त्याची चौकशी करतो। निश्चितच जे मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले ते हैदराबाद गॅजेटनुसारच देण्यात आल्याचं पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी सांगितलं आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।